चॅनल ऑल इज वन मिसेस बोरकर. मिसेस बोरकर आज तुम्हाला सांगणार आहे गावठाण गाजराचा हलवा. तर सगळ्यात आधी आपण हे घेतलेले गाजर आहेत याला आपण वरून असं या प्रकारे किसून घ्यायचं आहे. हे आता आपण गाजर सोलून घेतलेले आहे आणि हा कचरा आपल्याला फेकून द्यायचा आहे. हे गाजर आपण व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचे आहे. आता हे गाजर या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने किसल्या जाईल. आता आम्ही गाजर किसून घेतलेली आहे आणि याला लागणारं साहित्य आम्ही घेतलेलं आहे. दूध, थोडं साजूक तूप, साखर, काजू, बदाम, इलायची आणि खोबराखीस. आता आपण घेऊया थोडं तूप. जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपले ड्रायफ्रूट जळून जातील. त्यामध्ये आपण हे सगळे ड्रायफ्रूट टाकायचे आहे. बस साधने नंतर टाकायचं आहे दूध पहा खूप छान दूध आहे. आमच्या घरी दूधवाला येत असतो. छान गाईचं दूध आहे घरचं. नंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. आता हे थोडं होऊ द्यायचं. हे बघा याला उकळी येत आहे. आपण नेहमी तापलेलंच दूध घ्यायचं, कारण की केव्हा केव्हा काय होतं आपण बिना तापलेलं दूध घेतलं तर ते यामध्ये खराब होतं आणि आपली फोडणी वाया जाते. म्हणून आधी दूध तापवून घ्यायचं, नंतरच यात टाकायचं. आता यामध्ये आपण टाकूया गाजराचा किसलेला किस. झाकण झाकायचं नाही.
तर मंडळी, हा आमचा साजूक तुपातला आणि दुधातला असलेला गाजराचा हलवा आम्ही बनविलेला आहे. तुम्ही पण बनवा. आमची गावठाण रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.